राष्ट्रनिर्माता पुरस्कार सोहळा 2024 नुकताच 16 जूनला अमरावती येथे अभियंता भवनात संपन्न झाला. शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी म्हणून राज्यात विकासकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 40 उत्कृष्ट शिक्षक, सामाजिक व प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा आणि सामाजिक संस्थांचा राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024 देऊन सन्मान केला. अमरावती जिल्ह्यातील ग्रीन फाउंडेशन, तळेगाव, ठाकूर तिवसा येथील सामाजिक कार्यकर्ते यांना राज्यस्तरीय सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच निस्वार्थ कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. TCN न्यूज अमरावती. मी मिलिंद जयप्रकाश जैनकर, ग्रीन फाउंडेशन या संस्थेचा कार्याध्यक्ष आहे. आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आज आम्ही राष्ट्रनिर्माता पुरस्कार प्राप्त केला आहे. राष्ट्रनिर्माता पुरस्कार हा आम्हाला शिक्षक सन्मान अभियान या संस्थेकडून मिळाला आहे. या संस्थेचे अध्यक्ष विजय ढाकुलकर सर यांनी आम्हाला तो पुरस्कार त्यांच्या हस्ते सुपूर्द केला आहे. हा पुरस्कार मिळण्याचे कारण म्हणजे आम्ही ग्रीन फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रात व धार्मिक क्षेत्रात आमचे कार्य हे आम्ही 2022 पासून सुरुवात केलेले आहे. आम्ही आजपर्यंत 2000 झाडांची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर त्या झाडांचे संगोपन सुद्धा आम्ही करतो आहे. झाडांबरोबर आम्ही मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे आज आमच्या गावातील, आमच्या तालुक्यातील आणि आमच्या जिल्ह्यातील मुलांना उन्हाळ्यामध्ये आम्ही एक शिबिरामार्फत त्यांना जीवनात आवश्यक असणाऱ्या अशा शिक्षणाची सोय आम्ही करून दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या शिबिरामध्ये ज्या मुली असतात त्या मुलींना आमच्याकडे महिला वर्ग आहे. त्या महिला वर्ग सुद्धा या जीवनामध्ये, या जगामध्ये कसं जगायचं यासाठी सुद्धा त्यांना ते प्रशिक्षण देत आहेत. आम्ही विविध प्रकारचे परीक्षा आम्ही घेतो. त्या परीक्षामार्फत तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी सहभागी होतात आणि आपल्या कार्याला सहभाग देतात. आणि हा पुरस्कार प्राप्त करून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि हा पुरस्काराचे मानकरी फक्त ग्रीन फाउंडेशन हे तर आहेच, पण त्याचबरोबर संपूर्ण गावकरी, संपूर्ण आपले समाजातील सर्व लोक हे सुद्धा त्याचे मानकरी आहेत. कारण त्यांच्या सहभागाने हे सुद्धा आम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि हे प्राप्त असेच आम्हाला भरपूर प्रमाणात सन्मान मिळावं आणि त्या सन्मानाचे सर्व मानकरी आम्हाला सहकार्य करावं अशी आम्ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय भारत.